शासनमान्य संत तुकाराम नर्सरी हिवरा येथे 2,70,000 रुपये किलो किमतीचा आंबा। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील हिवरा शिवार गट नंबर 78 मध्ये विठ्ठल बिवसन पोपळे यांची 2007 पासून सुरू असलेली शासनमान्य संत तुकाराम नर्सरीमध्ये मियाजाकी हा आंबा चक्क 2,70,000 रुपये किलो किमतीचा असून या आंब्याचा फार मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे। संत तुकाराम या नर्सरीमध्ये वेगवेगळे फळे आहेत। केसर आंबा, आम्रपाली आंबा, दशरथी आंबा, काटीमोहन, कस्तुरी ऑल टाइम, बनाना, चिक्कू, आवळा, निंबोनी, सीताफळ, जांभूळ, लिंबू, खाडू, चिंच, फणस, मोसंबी, अंजीर, पेक इत्यादी फळ या नर्सरीमध्ये उपलब्ध आहेत। प्रत्येक आंब्याची उंची जर बघितली तर 3 फूट, 2 फूट, जास्तीत जास्त 8 ते 9 फूट अशी आहे। विठ्ठल बिवसन पोपळे, मोबाईल नंबर 9404 0582 9923 946023। संत तुकाराम नर्सरी हिवरा ही परभणी विद्यापीठ व कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही नर्सरी चालू आहे। अनिल भालेराव, जिल्हा प्रतिनिधी, SS इंडिया न्यूज, छत्रपती संभाजीनगर। SS इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील हिवरा शिवार गट नंबर 78 मध्ये आहोत आणि विठ्ठल पोपळे हे शेतकरी आपल्यासोबत आहेत गट नंबर 78 मध्ये। आणि ह्या शेतकऱ्यांनी नर्सरी कशा पद्धतीने डेव्हलप केले, वेगवेगळ्या पद्धतीचे घरातील आंबे असतील या ठिकाणी आपल्या सोबत शेतकरी आहेत। आई, तुम्ही कशा पद्धतीने याची सुरुवात केली काय सांगा? आम्ही पहिलं शेतकरी म्हणजे असे शेतकरी तो काय कामा मंजुरी करणारे होतो, पण एक दिवस असं झालं का आम्ही रेशन उद्योग करायला लागलो। विद्यापीठात संघ संपर्क करायला मग कुलगुरू विद्यापीठाचे परभणी विद्यापीठाचे कुलगुरू जाधव साहेब होते लो साहेबाच्या काळात ते, तर त्याने आम्हाला मात्र वृक्ष दिले, मी 7 गावाला दिले। 7 गावात 25 झाड दिले। 25 झाडामधून म्हणजे 7 गावापैकी आमच्याकडेच नर्सरी राहिली। सगळे झाड वाळले, कोणचे काही झाले, आम्ही उपलब्ध केले ते झाड मोठले। त्याच्यापासून मग आम्हाला खूप चांगला राहिला धंदा। त्याच्यापासून आम्ही असं करायला लागलो की बाहेरल्या देशातून वरटे आणायला लागलो आणि त्याचे झाड तयार करून त्याचा माल कसा निघतो नंतर मग आम्ही कलम करून विकायला लागलो। आणि पहिलं किती कलम लावले सगळ्या? आता आमच्याजवळ 300 आंबा एक बगीचा, म्हणजे सगळ्या वेगळ्या वेगळ्या जातीचे 300। हा, ह्याच गटामध्ये आहे। मग आम्ही असं करतो, मग आमच्याकडे म्हणजे सीताफळ पण एकच आम्हाला बालनगरचाच आम्हाला लायसन आहे, पण आम्ही म्हणजे सगळ्या व्हराटे असे आणतो की त्याच्यापासून चांगलं जरा निघलं तर मग कोणी बी घेऊ शकतं। नाही तर आम्हाला नियमात म्हणलं तर आम्हाला इतके एक जातीचं लायसन आहे सगळ्याला, पण 7 जाती आम्ही तयार केल्या। मधुरा म्हणजे पोरंदारा कधी बरेच जाती अशा, नारळाच्या पण, आंब्याच्या पण, ज्या की मी आहे ती बनाना आहे, केशर आहे, टाइम, कस्तुरी आहे, असे आंबे तयार केले। आणि त्याच्यापासून आता आम्ही तयार केले 3 वर्ष, कोणी 9 वर्षापासून झाडं, काही 10 आहे, काही 5 आहे, आणि आता तर खूप मांदाळ झाडं तयार केली। पण त्याला माल कसा आला याच्यापासून आता आम्ही लोकांना दाखवून विक्री करतो। त्यावेळेला उत्पन्न होतं आमचं, समजा आम्हाला 2.5 क्विंटल माल व्हायचा, 2.5 एकर जमीन आणि 2.5 क्विंटल माल व्हायचा। कापूस केला तरी 2.5 क्विंटल, मक्का केली तर 5 क्विंटल, तर 250 रुपये भाव राहायचा। 500 रुपये भाव, 2,500ची मक्का व्हायची। कापूस असला तरी तेवढा 2,500चा 5,000ची आली। आता तर आंब्याला जास्त भाव आहे ना? मग आता ह्यो आंबा असा सांगितला होता 2,70,000 रुपये किलो। मग आम्ही 2,500ला 1 फुटाचं झाड आणलं, 1 फूट पण नव्हतं, पण आणलं 1 फुटाचं झाड आणलं आणि मग त्याच्यापासून आम्ही तयार आंबे केले झाड। तर आता ते हळूहळू त्याची विक्री चालू आहे। एकच झाड आणलं होतं का? एकच झाड आणलं नाही, आम्ही 9 झाड आणले ते। 9 झाड आणले ते, पण त्याच्यापासून 1 झाड तयार केलं, मग 10 झाड झाले आमच्याकडे। 10 झाड झाले, तर आता तर खूप झाले जास्त, पण ते नियम आणलेले 10 झाड आहे आमची। तर मग लहान मोठे ते काही 9 झाड चांगले मोठाले, तर त्याच्यापासून आता हे माल कळालं। मागच्या वर्षी परत ऐकलं मी पिठाला याला परभणीला 10,000ला 1 फळ विकलंय। आता जास्त व्हायला लागलं, त्याच्यामुळे 10,000ला 1 फळ विकलं त्याचं, ज्या की याचं कृषी प्रदूषण मध्ये। पण साध्या आंब्यामध्ये ह्या आंब्यामध्ये काय फरक वाटला तुम्हाला? याच्यात ते आता मला सांगताना ते व्हिटॅमिन काय म्हणते ते जास्त आहे, आणि याच्यात आयुर्वेदिकच आहे। आपण औषध खाल्ल्याने आमच्याकडे एक ॲपल रोज म्हणून जांभूळ आहे, मग आपला जांभूळ खाल्ल्यास शुगर कमी होती, ते बी खाल्ल्यावर कमी होती, पण ते समजा एकाच वेळेस मिळतं त्यानं शुगर कमी होती। हे सारखं चालू राहतं सालभर। जांभूळ पण आहे तुमचं? ॲपल रोज म्हणून जांभूळ आहे, त्यानं शुगर कमी होती लगी गॅरंटीवर, अशी साला 3दा येतं ते, 1.5 महिन्यातच खायला येतं, पण त्यानं शुगर कमी। आम्ही अशा परत आमच्या घरी करतो दर मालाचा, परत विक्री काढतो, आधी झाड विकत नाही। मग 5 वर्षाचा असो का 3 वर्षाचा असो, त्याचा माल फळ आल्याशिवाय, चव पाहिल्याशिवाय आम्ही माल कोणाला देतच नाही, असं आमचं वैशिष्ट्य। तर आमची परिस्थिती, आम्ही 2,500चं उत्पन्नापासून आम्ही म्हणजे किती लाखावर गेलो। मीच रोजानं जात होते, पण आज मग आपल्याकडे मंजूर काम करतं समजा। तुमच्या मेहनतीच फळ तुम्हाला मिळते आता? मिळतं नाही मिळालं। विकास काय? विकास म्हणजे मी सापरात राहत होते। पहिली गोष्ट, ज्या वेळेस 2.5 क्विंटल कापूस व्हायचा, 5 क्विंटल हे व्हायची मक्का, त्यावेळेस मी सापरात राहत होते।
आणि ट्रॅक्टरला भरला सोडी समोर माणसं आहे सगळे त्यांची जा तर मी कामाला जायचे आमच्या इथे कोट्यावाला तिकडं पण आज आमची उत्पन्न अशी झाली सपराची पत्र झाले पत्राचं घर झालं घर 2 ताई झालं गाडी झाली माडी झाली ट्रॅक्टर झालं पोरं सोरं सगळं सोयीला सगळे आनंद आहे तुम्ही. आनंदात म्हणजे आमची इतकं खुश कोणीच नाही चुलपेट भगवंतानं दिलं ते आता तुकाराम महाराजाचं 2.5 एकर वावर घेतला आम्ही परत 60 लाखाचा वावर घेतला आम्ही म्हणजे 60 रुपये हप्त्यानं काम करत होते बरोबर.